37व्या वर्षी जेव्हा मी सेकंड बाळाला नॉर्मल जन्म दिला, नैसर्गिकरित्या माझी प्रसूती झाली. बटाटा आपण जो म्हणतो ना, तो खूपच म्हणजे हार्मफुल आहे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी. त्या अंडाशयामधून अंड बाहेर येतं आणि गर्भनलिकेत येतं. इथे जर स्पर्म बरोबर त्याचं मिलन झालं तर मग बाळ राहतं आणि मग ते गर्भाशयात येऊन स्थापित होतं. म्हणजे फिमेल सेक्स हॉर्मोन्स आपल्याला हवे असतात ना प्रेग्नन्सी राहण्यासाठी, ते सप्रेस केले जातात आणि मग तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. टाईट जीन्स घालणं, जेव्हा तुम्ही टाईट जीन्स घालताना आणि स्पेशली इथे तुम्ही जेव्हा टाईट जीन्स घालतात, फॉर दॅट मॅटर की मुलींसाठी पण हे लागू होतं, पण माणसांसाठी किंवा मुलांसाठी जास्त, कारण त्यांचे टेस्टिकल्स ओव्हरहीट होतात आणि त्याच्यामुळे स्पर्म्स लिटरली मरतात किंवा ते पुढे अंड फर्टाईल करण्यासाठी किंवा अंड्याला फलित करण्यासाठी सक्षमच राहत नाही. आणि मोर ओव्हर तुम्ही त्याच्यावर लॅपटॉप घेता, लॅपटॉप तुम्ही मांडीवर घेता, तर लॅपटॉपमधून जी हीट जनरेट होते ना, ती सुद्धा तुमच्या स्पर्म्सना डॅमेज करते. आता आपण पुढे जाऊयात. तर पुढचा क्वेश्चन असाच येतो, समजा की ज्या पार्टनर्सला कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम होतोय, तर त्यांनी काय केलं पाहिजे एक्झॅक्टली? PCODचा जो त्रास वाढला आहे समजा, तर त्याच्यासाठी तुझ्या वाचण्यात किंवा एक्सपिरियन्समध्ये काही आलं आहे का, की काय आपण त्याच्यावरती सोल्युशन करू शकतो किंवा काय? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला एपिसोड आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल आहे आणि आजच्या ज्या गेस्ट आहेत त्याही खूप जास्त स्पेशल आहेत, कारण आजपर्यंत आपण या टॉपिकवरती कधीही कुठलाही पॉडकास्ट केलेला नाही आहे. आणि खरं तर आजचा जो टॉपिक आहे तो इंटरेस्टिंग आहे, आणि इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा तो जास्त गरजेचा आहे. आणि ॲज अ मुलगा म्हणून असं म्हणू शकतो की आजचा पॉडकास्ट थोडासा चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. पण काय आहे ना, की आपली जी काही ऑडियन्स आहे त्यामध्ये 50% जास्त महिला आहेत आणि खास त्यांच्या सगळ्यांसाठी आजचा हा टॉपिक आपण करतो आहे. आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्रेग्नन्सी. याला आपण सगळं डिटेलमध्ये कवर करणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि त्याच्यावरती मात कशी करायची. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. पण त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. तर स्वश्री जी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस, थँक्यू मला बोलवल्याबद्दल. आणि आजचा जो आपला विषय आहे त्याच्यावर खरंच बोललं जात नाही, तर माझं थोडंसं इंट्रोडक्शन देते. माझं नाव स्वश्री घोरपडे आणि मी 2 मुलांची आई आहे. 37व्या वर्षी जेव्हा मी सेकंड बाळाला नॉर्मल जन्म दिला, नैसर्गिकरित्या माझी प्रसूती झाली, त्यावेळेला मी या विषयाकडे जास्त वळले आणि त्याच्या आधीपासूनही या विषयाचा खूप सखोल अभ्यास मी केला. आणि जी माहिती मला पूर्वी मिळायची ती मला इंग्लिश कॉन्टेंटमधून किंवा इंग्लिश चॅनल्समधून घ्यावी लागायची. तर मला ही एक पोकळी दिसली की इथे खरंच आपल्या समाजामध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये ही माहिती नाही आहे अवेलेबल. त्यासाठी म्हणून मग मी याच्यामध्ये कोर्सेस देखील केले, मॅटर्नल आणि चाइल्ड न्यूट्रिशनिस्ट, म्हणजे सर्टिफिकेशन केलं. सर्टिफिकेशन केलं, मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशनिस्ट असा एक कोर्स केला. आणि माझा यूट्यूब चॅनल मी सुरू केला, त्याला पण छान प्रतिसाद मिळाला. चॅनलचं नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव आहे नॉलेज बास्केट इंडिया. आणि खूप साऱ्या जणींचा मला रिप्लाय येतो की मॅम, या सगळ्या टिप्स फॉलो केल्यामुळे आम्हाला प्रेग्नन्सी राहिली, तुमच्यामुळे मला 3.5 किलो वजनाचं बाळ झालं, माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली. असे जे रिप्लाय असतात ना, ते मग मला खूप इन्स्पायर करतात असं अजून छान छान कॉन्टेंट निर्माण करण्यासाठी आणि माहिती तुमच्यापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर अशी माझी जर्नी आहे. आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की स्वश्रीजींचं जे चॅनल ना, ते काही छोटं चॅनल नाही आहे, ते खूप मोठे यूट्यूबर आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की आज ते आपल्या चॅनलवरती ॲज अ गेस्ट म्हणून आलेले आहेत. येस, तर आता हा सगळा जो टॉपिक आहे तो खूप जास्त डिटेलमध्ये. ओके, आपण स्टेप बाय स्टेप एकेका गोष्टीवरती जाऊयात. ओके, तर सगळ्यात आधी आता प्रेग्नन्सी तर असतेच समजा, पण त्याआधीही काही बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम्स येत असतात. जसं की सगळ्यात बऱ्याच लोकांना काही समजा प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम येतो, मग तो नेमका कशामुळे येत असतो? आता खरं सांगू का योगेश, प्रेग्नन्सी ही जी असते ती फक्त आपल्या समाजामध्ये असं पाहिलं जातं पूर्वीपासून की स्त्रीमध्येच प्रॉब्लेम असेल आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये. म्हणजे पूर्वी तर किती गोष्टी व्हायच्या, 2री 3री लग्न करून दिली जायची. परंतु प्रेग्नन्सी ही 2 जीवांचं मिलन आहे. म्हणजे कुणा एकामध्ये तरी फॉल्ट असू शकतो किंवा दोघांमध्येही फॉल्ट असू शकतो.
म्हणून आपण पहिल्यांदा जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही, आता प्रेग्नन्सी राहत नाही हे आपल्याला कसं कळतं, ज्या वेळेला वर्षभर म्हणजे लग्न झाल्यानंतर आपण व्यवस्थित कॉन्टॅक्ट ठेवल्यानंतरही वर्षभरात आपल्याला बाळ नाही राहिलं तर याचा एक आपण अर्थ काढू शकतो की हो प्रेग्नन्सी राहण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला वर्षभर प्रेग्नन्सी राहत नाही ना, मग लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. यातही जर आपण उशिरा लग्न केलं आहे, सपोज एखाद्या मुलीचं उशिरा लग्न झालं आहे 30व्या वर्षी 35व्या वर्षी, मग अशा वेळेला ना तिने 6 महिनेच प्रेग्नन्सी नाही राहिली लग्नानंतर तर लगेच डॉक्टरांना भेटायचं आहे. कारण जसं वय वाढतं ना तसं मग फिमेल सेक्स हॉर्मोन्स जे आहेत प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन याची पातळी कमी होत जाते, अंड्याची गुणवत्ता कमी होत जाते, अंड निर्माण जे होतं त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते. मग तिला पुढे जाऊन 35 नंतर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून लग्न झाल्यावर लगेचच 1 वर्ष बाळ नाही झालं, 35पेक्षा जास्त वय असेल आणि 6 महिन्यातच बाळ नाही झालं तर लगेच आपल्याला डॉक्टरांना दाखवायचं आहे. मग डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर गायनेकॉलॉजिस्टकडे ते आपल्याला फिमेल्स म्हणजे स्त्रीच्या काही टेस्ट असतात ज्याच्यामध्ये अंड्यांची गुणवत्ता बघितली जाते, नळ्या ज्या असतात फॅलोपियन ट्यूब. आता स्त्री शरीर जे आहे ना त्यातलं बेसिक मी समजून सांगते, त्याच्यामध्ये गर्भाशय असतं, 2 फॅलोपियन ट्यूब्स असतात, गर्भनलिका असतात आणि अंडाशय असतं. त्या अंडाशयामधून अंड बाहेर येतं आणि गर्भनलिकेत येतं. इथे जर स्पर्म बरोबर त्याचं मिलन झालं तर मग बाळ राहतं आणि मग ते गर्भाशयात येऊन स्थापित होतं आणि तिथं ते वाढतं. म्हणजे आपल्याला काय, तुमच्या गर्भनलिकेची हेल्थ योग्य आहे का ते बघितलं पाहिजे. तिथे कुठे ब्लॉक नाही आहे ना, तिथे कुठे स्वेलिंग नाही आहे ना, त्या बंद तर नाही आहेत. त्या बंद असतील तर अंड तुमचं येणार नाही गर्भनलिकेत, ते बघावं लागेल. ओव्हरीजमध्ये अंडी बनतायत की नाही ते डॉक्टर तुम्हाला सांगतील कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या. गर्भाशयाचं हेल्थ कसं आहे, पाळी व्यवस्थित येते का, अनियमित आहे का, PCOS आहे का, म्हणजे PCOD सारखे प्रॉब्लेम हल्ली खूप येत आहेत आणि मग त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. मग हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला डॉक्टर चेक करतील फिमेल्सचे. मेलमध्ये ते काय करतील की तुमचं जे सीमेन आहे म्हणजे स्पर्म्सची हेल्थ कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, ते व्यवस्थित त्यांची तेवढी ताकद आहे का की ते अंड्याला फलित करू शकतात किंवा तेवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा तेवढ्या काउंटमध्ये स्पर्म काउंट तुमचा तेवढा आहे का, या सगळ्या टेस्ट डॉक्टर करतील. आणि त्या टेस्ट झाल्यानंतर आपल्याला एखादी व्यक्ती इनफर्टिलिटी किंवा इनफर्टाईल आहे असं कळलं तर मग त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करता येतात. मग तुम्ही एकतर लाईफस्टाईल चेंज किंवा मग डॉक्टरांनी सांगितलेले जी औषधं आहेत, अंड्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी जी औषधं किंवा स्पर्म्सची हेल्थ वाढवण्यासाठी औषधं, मग तुम्ही आयुर्वेदिक प्लस तुमचं ॲलोपॅथिक या दोन्ही मार्गाने तुम्ही त्या प्रकारे प्रयत्न करू शकता. तर अडचणी ह्या फिमेलमध्ये आणि मेलमध्ये दोन्हीमध्ये असू शकतात आणि ते सॉर्ट आउट करणं, मग त्यासाठी आधी कळणं गरजेचं आहे की प्रॉब्लेम कुणामध्ये, नाहीतर ती एकटीच मस्त योगाला जाते, काहीच अर्थ नाही. तर असं आहे, तर अशा अडचणी येऊ शकतात. मग तिच्यामध्ये काही दोष असू शकतात जे तिच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड असू शकतात. तिला थायरॉईड असू शकतो, BP असू शकतो, डायबेटीस असू शकतो. मग या गोष्टी म्हणजे हे आजार मोठे मोठे, त्याच्यामुळे जर हॉर्मोन्स तिचे व्यवस्थित कार्य करत नसेल तर मग डॉक्टर ते रूल आउट करतील, तिचा थायरॉईड बरा करतील, PCOS बरा करतील आणि मग लवकर बाळ राहील. मुलांमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात अंडाशयामध्ये, टेस्टिकल्समध्ये, ते सगळे रूल आउट केल्यानंतर मग आपल्याला बाळ राहू शकतं. पण मग तरी मेजरली अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा की ज्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात, की म्हणजे लाईफस्टाईल असेल किंवा कुठल्या अशा मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे होतं समजा? आता हा पण खूप मोठा टॉपिक आहे बरं का योगेश. पहिली गोष्ट म्हणजे ना, ही सगळी प्रजननाची जी स्ट्रॉंगनेस किंवा प्रजनन अवयवांची जी हेल्थ आहे ना, ही लहानपणापासूनच चालू होते. आणि आता तू बघशील, आता लहान मुलंच म्हणजे त्यांचा इंटेक जो वाढलेला आहे जंक फूडचा, त्याच्यामध्ये खूप रिफाईंड खाणं, मैदा असलेलं पाव खाणं, वडापाव खाणं, बटाटा आपण जो म्हणतो ना तो खूपच म्हणजे हार्मफुल आहे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी. त्याचे जे कण असतात ते तिथे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं आरोग्य खूप कमी करतात. मग या गोष्टी खाण्यात येतात. त्याच्यानंतर रोजच खाल्लं जातं, समोसा, कचोरी. माझ्या मुलांनी फ्रेंच फ्राईज मागितले ना की मला टेन्शन येतं माहितीये. आणि या सगळ्या गोष्टींचा पुढे 10-20 वर्षांनी फरक पडतो जेव्हा ही मुलं मोठी होतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शुगरमुळे काय होतं माहिती आहे, साखरेमुळे आपल्या बॉडीतले जे सेल्स असतात, पेशी असतात, त्याचं जे नॉर्मल नैसर्गिक संरचना जी असते ना ती बिघडते, इन्फ्लमेशन आपल्यामध्ये होतं
आणि मग या इन्फ्लमेशनमुळे बट ऑब्वियस जर आपल्या शरीरामध्ये पूर्ण शरीरात इन्फ्लमेशन झालं तर आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये पण होणार ना, बरोबर, आपल्या अंडाशयामध्ये होणार, आपल्या ओव्हरीमध्ये होणार. मग अंड जे बनतं ना ते क्वालिटी एक बनतच नाही, म्हणजे ते फलित होण्यासाठी सक्षमच राहत नाही. मग हे इन्फ्लमेशन रूल आउट करण्यासाठी तुम्हाला अगदी लहानपणापासून जंक फूड न खाणं. मग यासाठी काय तर हेल्दी खायचं, ज्याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजन म्हणजे वनस्पतीमधून जे आपल्याला इस्ट्रोजन मिळतं, सोयाबीन, फळभाज्या, हिरव्या भाज्या, असं विटॅमिन रिच फूड आणि फायटो इस्ट्रोजन म्हणजे फायटो म्हणजे वनस्पती, तर या वनस्पतीजन्य आहारातून जे आपल्याला इस्ट्रोजन मिळतं असे पदार्थ खाणं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कडधान्य खाऊ शकता, हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता, विटॅमिन सी रिच फूड तुम्ही खाऊ शकता, पण जंक फूड टाळणं, शुगर टाळणं हे खूप गरजेचं आहे. आणि हल्ली मुलं तू बघितलं ना सर्रास केक, पेस्ट्री, याचा पुढे जाऊन बर्गर ते चालूच असतं. आता हे जे इन्फर्टिलिटी दवाखाने ते पूर्वी नव्हते, म्हणजे आता माझं वय 40च्या पुढे, तर पूर्वी नव्हते ते. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं तर असं बघितलं नव्हतं. पण आता तू बघ चौकात पुण्यासारख्या शहरात तर सगळीकडे इन्फर्टिलिटी दवाखाने आणि सर्रास ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. तर याचं मुख्य म्हणजे बिघडलेलं आपलं लाईफस्टाईल आणि तणाव पण खूप वाढला आहे रे. आता तू बघशील जॉबमध्ये किती ताण आहे, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला मुलींना खूप ताण येतो त्यावेळेला काय होतं, जे गर्भाशयाचं हे असतं लायनिंग असतं, एंडोमेट्रियम म्हणतात त्याला, ते आकुंचन पावतं. आणि ज्या वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट होतं ना त्यावेळेला गर्भ ते धारण करू शकत नाही. त्यामुळे ती स्ट्रेस फ्री राहणं हे देखील खूप गरजेचं आहे. असे खूप सारे फॅक्टर्स आहेत. पुन्हा उशिरा झोपणं, उशिरा झोपल्यामुळे मग आपले जे हॉर्मोन्स असतात ते बिघडतात, पचन नीट होत नाही. ह्या सगळ्या म्हणजे क्युम्युलेटिव्ह गोष्टी आहेत ज्या इन्फर्टिलिटीवर आपल्या इफेक्ट करत आहेत हल्लीच्या काळामध्ये. ओके, आता जसं तू डाएटचं थोडंसं डिटेलमध्ये सांगितलंस की आपण बटाटे खाल्ल्यामुळे असं होतंय तसं होतंय, तसं मुलींच्या बाबतीत आणखी काही गोष्टी आहेत का की समजा त्यांनी लहानपणापासूनच त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा काय? चालेल. आता मुलींच्या बाबतीत जेव्हा पिरियड यायला सुरुवात होते ना त्यावेळेला बऱ्याचशा जाहिरातींमधून ना असं दाखवलं जातं बघ की ती मुलगी पिरियड आली, सॅनिटरी नॅपकिन्सच्या ज्या ॲड असतात आणि ती मस्त जिम्नॅस्टिक करते पाय पसरवून किंवा स्विमिंग करते की आमचं हे स्विमिंग पण करू. मग हे टी व्हीमधून आपल्याला हे केलं जातं, म्हणजे टी व्हीमधून आपल्या तो भडीमार केला जातो की आपण काहीही करू शकतो पाळीमध्ये. पण तसं नाही आहे. तू पूर्वी जर बघितलं ना तर पाळीची पण एक दिनचर्या असायची, म्हणजे त्या स्त्रीला 4 दिवस वेगळं बसवलं जायचं. याचं खरं तर कारण या 4 दिवसात तिला पूर्ण आरामाची गरज असते, रेस्टची गरज असते, कारण रक्तस्राव होत असतो, ती एक्झॉस्ट झालेली असते. आणि त्याच्यात जर आपण खूप गोष्टी केल्या, खूप पळलो, सायकलिंग केलं, त्याच्यामध्येच आपण जॉब पण केला, खूप ताण घेतला, तर या ज्या गोष्टी आहेत ना या कुणी आपल्याला सांगत नाही. अजून एक आहे की पाळीमध्ये जेव्हा आपण आहे ना केस धुतो पहिल्या 3 दिवसामध्ये, पाळीमध्ये मोस्टली रक्तस्राव जो आहे हा आपल्या खालच्या अवयवांकडे म्हणजे कमरेपासून खालच्या अवयवांकडे चालू असतो, खूप होत असतो. त्यावेळेला जर केस आपण धुतले ना तर पूर्ण रक्तस्राव विरुद्ध दिशेला जातो, म्हणजे आपल्या डोक्याकडे. आणि पिट्युटरी ग्रंथी जी आपल्या डोक्यात असते ती मास्टर ग्लँड असते, तीच पुढे आदेश सोडत असते की एंडोमेट्रियम तुमचं रप्चर झालं आहे, पाळी आली आहे. तिचं कार्य ती थांबवते आणि मग अशा वेळेला पाळीचे प्रॉब्लेम येतात. मग PCOS, PCOD या सगळ्या गोष्टींना आहे ना खूप छोटी छोटी कारणं आहेत जी अजून माहिती नाही आहेत. आणि आत्ताच्या मुलींना हे माहितीच झालं पाहिजे की भलेही तुम्ही जॉब करताय, आता तुम्ही 4 दिवस बाजूला नाही बसू शकत आहे, पण या जॉबच्या काळामध्ये किंवा या 4 दिवसाच्या काळात तुम्ही जे स्ट्रेसफुल वर्क करताय ना ते थोडं कमी करा. म्हणजे तुम्ही घरी आल्यावर मग जास्त जिमला जाऊ नका किंवा घरी आल्यावर कुठला ताण घेऊ नका. आणि हल्ली कसं आहे माहिती का, मी स्वतः बघितलंय हल्लीच्या ज्या मुली आहेत त्या इतकं अगदी थोडंसं खूप कॉम्पिटिटिव्ह, खूप ताण घेतात. आणि त्यांचं कसं झालंय ना, त्यांना असं वाटतं की आता मी पण जॉब करते ना तर मला कोणी सांगितलं की अरे तू आता हे ताट उचल, तर ती लगेच म्हणजे खूपच राग करणं. तो जो ॲक्सेप्टन्स आहे ना की फॅमिलीचा ॲक्सेप्टन्स, जसं मुलांनी पण आता ॲक्सेप्ट केलं आहे किंवा करतायत, बरीच मुलं करतात, तर तो ॲक्सेप्टन्स प्लस सकारात्मक दृष्टिकोन, चिडचिड, स्ट्रेस. म्हणजे तुला मी सांगेन, आत्ताच मी रिसेंटली खूप सुंदर द डिवायडेड माइंड म्हणून बुक वाचलं. आपल्या योगामध्ये आधीच सांगितलं आहे की सगळे आजार हे मनोकायिक आहेत. तर त्यांनी सांगितलं आहे की ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन्क्लुडिंग युअर कॅन्सर
किंवा एखादा आजार, सपोज तुझी दाढ जरी दुखत असेल ना खूप दिवस, तर ती सुद्धा सायकोसोमॅटिक आहे. म्हणजे तू एखादा ताण घेतलाय खूप, तर तो ताण जो आहे ना तो कुठल्या तरी, तुझा खांदा खूप दिवस दुखत असेल तर तो कुठल्या तरी स्वरूपात आपल्या मसल्समधून बाहेर पडतो, आपल्याला पेन देतो. मग असंच मग PCOD, PCOS या गोष्टी. आणि अजून एक गोष्ट केली जाते ती म्हणजे बिंज इटिंग, म्हणजे खूप वेफर्स खाणं, चिप्स खाणं, तळलेलं खाणं. त्यामुळे काय होतं की फॅट साठतं पोटावर, आजकाल मुलींच्या, इवन मुलांच्या पोटावर, आणि त्यांचं असतं बैठं काम, त्याच्यामुळे फॅट साठतं. आता हे फॅट काय करतं, इस्ट्रोजेन आणि मेल हॉर्मोन्सना सपोर्ट करतं. म्हणजे फिमेल सेक्स हॉर्मोन्स आपल्याला हवे असतात ना प्रेग्नन्सी राहण्यासाठी, ते सप्रेस केले जातात आणि मग तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. मग आपल्याला पुढे पोटावर चरबी येते. मग हे वाढलेलं वजन हे सुद्धा एक खूप मुख्य कारण आहे. ओव्हरवेट असणं हे मुख्य कारण आहे त्याच्यामध्ये. आता पहिला पॉईंट आपण असं बघितलं की पिरियडमध्ये डोकं धुतलं तर असं होऊ शकतं, आणि त्याचं सायंटिफिक प्लस पूर्वापार आपण असं का वागलो आहे, आपल्या गोष्टींना, आपल्या परंपरांना आपण का फॉलो करायचं हे पण बघितलं. दुसरं एक रिझन म्हणजे बिलकुल एक्सरसाइज न करणं किंवा ओव्हर एक्सरसाइज करणं. म्हणजे एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की ज्या महिला 7ही दिवस 1-1 तास व्यायाम करतात त्यांनासुद्धा इन्फर्टिलिटीचा त्रास होतो. म्हणजे तुम्हाला मॉडरेट एक्सरसाइज करायचा आहे, खूप जास्त इंटेन्सिटीचा एक्सरसाइज नाही करायचा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुला आश्चर्य वाटेल, कमी पाणी प्यायल्यामुळे देखील. तर तू म्हणशील की फक्त पाणी न प्यायल्यामुळे कशी काय इन्फर्टिलिटी होऊ शकते, तर त्याचं पण रिझन आहे. पाणी न प्यायल्यामुळे वजायनामध्ये ड्रायनेस येतो, ड्रायनेसमुळे वजायनल इन्फेक्शन होतं, आणि जर आपल्या वजायनामध्ये इन्फेक्शन असेल तर प्रेग्नन्सी राहण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे स्पर्म पुढे सर्वाईव्हच करू शकत नाही. म्हणून प्रेग्नन्सी राहण्यासाठी वजायनाचं म्हणजे प्रायव्हेट पार्ट्सचं जी हेल्थ आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट पार्ट्सची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि खरं तर याचा अवेअरनेसच नाही, बिलकुल नाही. म्हणजे मी तुला सांगते, आता ही अगदी 1 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. माझी मावशी आहे, तिच्या मुलीला वजायनल इन्फेक्शन झालं. ती 8वीत आहे, तर तिला माहितीच नाही आहे की का वजायनल इन्फेक्शन झालं. डॉक्टर एवढं डिटेल तुम्हाला सांगत नाही ना बसणार. बरोबर. तर लिटरली आपण जेव्हा मल विसर्जनासाठी जातो त्यावेळेला मुलींचा वजायना आणि मलविसर्जन म्हणजे ॲनस याच्यामध्ये खूप कमी डिस्टन्स असतं, आणि ते जेव्हा धुतात, आपल्या इंडियन कल्चरमध्ये काय आपण धुतो, आपण पुसत नाही ना टिश्यूने, त्यावेळेला उलट्या दिशेने धुतलं तर काय होणार आहे, वजायना तुमचा किती इन्फेक्ट. आणि हे बोललंच नाही रे जात कुठेच की आपण कसं धुतलं पाहिजे. म्हणजे जो मल भाग आहे, जो विसर्जित भाग आहे, तो आपल्या वजायनामध्ये जाणार नाही ज्यावेळेला तुमचा डिस्टन्स इतका कमी आहे. तर या सगळ्या गोष्टी भयंकर आहेत माहिती आहे. आणि एकदम सिंपल गोष्ट आहे, पण ती किती अफेक्ट करू शकते लाईफमध्ये, ते किती अफेक्ट करू शकते लाईफमध्ये. हे पण एक रिझन आहे वजायनाचं हेल्थ. म्हणजे पाणी प्यायला हवं. आणि मला असं वाटतं की पाणी दोघांनीही प्यायला पाहिजे. आजकाल लोकांचं पाणी प्यायचं प्रमाण खूपच कमी झालंय. तुला आता हे झालं आपण फिमेल्स विषयी बोललो. मेल विषयी अजून एक सांगू का, टाईट जीन्स घालणं. जेव्हा तुम्ही टाईट जीन्स घालताना, आणि स्पेशली इथे तुम्ही जेव्हा टाईट जीन्स घालतात, फॉर दॅट मॅटर की मुलींसाठी पण हे लागू होतं, पण माणसांसाठी किंवा मुलांसाठी जास्त, कारण त्यांचे टेस्टिकल्स ओव्हरहीट होतात आणि त्याच्यामुळे स्पर्म्स लिटरली मरतात, किंवा ते पुढे अंड फर्टाईल करण्यासाठी किंवा अंड्याला फलित करण्यासाठी सक्षमच राहत नाही. आणि मोर ओव्हर तुम्ही त्याच्यावर लॅपटॉप घेता, लॅपटॉप तुम्ही मांडीवर घेता, तर लॅपटॉपमधून जी हीट जनरेट होते ना ती सुद्धा तुमच्या स्पर्म्सना डॅमेज करते. आणि या छोट्या छोट्या गोष्टींना बोलल्या जातात, आणि आपणही तसं नसतो ना रे, आपल्याला कामाचं प्रेशर असतं, सोफ्यावर बसलो लॅपटॉपवर आपण, तर या गोष्टी. त्यामुळे यासाठी मग तुम्ही कॉटनचे कपडे घालणं, इवन तुम्ही आतले कपडे, अंतर्वस्त्रसुद्धा कॉटनचं घालणं गरजेचं आहे, जे हल्ली होत नाही. जे अंतर्वस्त्र आपण घालतो ते फॉरेनसाठी बनलेले आहेत, म्हणजे UK किंवा आता या गोष्टी मी बोलणं, म्हणजे पूर्वी तुला माहिती आहे माणसं कसे चड्ड्या घालायचे स्ट्राईप्सवाले, ते ॲक्च्युली रिअल खरं आहे. म्हणजे त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी कमी होऊ शकते. या गोष्टी खूप मॅटर करतात ज्या बोलल्या जातात. बरोबर आहे ना. म्हणजे ते, आणि या गोष्टींचा विचार झाला पाहिजे खरं तर. जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जर म्हणजे चांगलं करायचं असेल तर खरं तर झालं पाहिजे. आणि आता समजा हे झाले कारण, ओके. आता आपण पुढे जाऊयात. तर पुढचा क्वेश्चन असाच येतो, समजा की ज्या पार्टनर्सला कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम होतोय, तर मग त्यांनी काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. अच्छा,
तर योगेश, आपण आधी बोललो की बेसिक जे आहे ना, म्हणजे IVF म्हणा किंवा या ज्या ट्रीटमेंटच्या गोष्टी आहेत ना, त्या खूप लेटर पार्ट आहेत या फर्टिलिटीमधल्या किंवा बाळ राहण्यासाठी. सुरुवातीला ना आपला बेस आपण सुधारला पाहिजे. त्यासाठी सकाळी लवकर उठणं आणि संध्याकाळी लवकर झोपणं. आपण रील्स घेतले, 2-2 तास बघितले, हे नाही चालणार. त्याच्यामुळे तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब होणार. म्हणजे जे सगळे हॉर्मोन्स आहेत ज्याच्यामध्ये सायकल आहे, हो, त्याचंही सर्कॅडियन सायकल असतं, तेही तुमच्या सूर्याप्रमाणे चालतं. डायजेशन पासून सगळ्या गोष्टी तुमच्या सूर्याप्रमाणे चालतात. तर ते तुमचे हॉर्मोन पूर्ण इम्बॅलन्स होतं. आणि हॉर्मोनचं असंतुलन झालं ना की मग PCOD होतो, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज होतो. कारण तुमच्या ओव्हरीला माहीत नसतं ना की त्यांचंही ओव्हरीचं पण एक सायकल असतं जे तुमच्या चंद्राच्या सायकलवर अवलंबून असतं. बॉडीला माहिती आहे की रात्र झाली आहे, त्या व्यक्तीलाही माहिती आहे, पण ती त्या रात्रीप्रमाणे नाही वागत आहे, रात्री झोपायला पाहिजे. मग ती बॉडी रात्र झाली आहे म्हणून त्याप्रमाणेच ती एग्ज रिलीज करणार, एग्ज वाढत ठेवणार. मग पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे काय, खूप सारे सिस्ट बनतात तुमच्या ओव्हरीमध्ये. हे एक कारण सांगितलं मी पॉलिसिस्टिक, पण असे खूप सारे डिसीजेस, म्हणजे तुझं साधं इंडायजेशन जे आहे ना ते सुद्धा तुझ्या याच्यावर झोपण्याच्या वेळेवर डिपेंड आहे. जर तुम्ही झोपला नाहीत, उठला नाहीत, तर मग तुमचं पुढची दिनचर्या बिघडते. मग तू एक्सरसाइज कुठे करणार, मग तुझी ऑफिसला जायची वेळ होणार. मग तुझं ते पुढचं म्हणजे बेसिक जी लाईफस्टाईल आहे ना, मग त्याच्यामध्ये योगा इन्क्लूड करणं. आठवड्यामधून 4 दिवस फक्त 4 तास तुम्हाला व्यायाम करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही योगा करू शकता, एरोबिक्स करू शकता, स्विमिंग आवडत असेल तर स्विमिंगला जाऊ शकता, किंवा फक्त गार्डनमध्ये गेला, महिन्यातून एकदा टेकडीवर फिरायला जा, मोकळी हवा घ्या. आणि आजकाल काय झालं की चालणं कमीच झालंय, म्हणजे ते बंदच झाल्यासारखंच झालंय की आपण ते करतच नाही. त्याच्यामुळे पण होऊ शकतं ना. आता चालण्याला आहे ना खूप कमी महत्त्व दिलं जातं, पण जपानमध्ये खूप जास्त चाललं जातं, त्यामुळे ते खूप सडपातळ असतात. आता तू चालणं बोलला म्हणून सांगतो, जसं आपण आधी बोललो की फॅट्समुळे किंवा तुमच्या वजन वाढीमुळे तुम्हाला बाळ राहायला प्रॉब्लेम येईल. जर आपण सतत सातत्याने चाललो तर काय होईल की आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्टला ऑक्सिजन जाईल आणि आपली जी पोटावरची चरबी आहे ना ती जास्त वाढणार नाही, कारण आपण चालण्यामध्ये सुद्धा कॅलरीज बर्न करतो. पण हे चालणं कॉन्शियसली असलं पाहिजे. म्हणजे असं नाही की गार्डनमध्ये गेलायत तुम्ही, 4 मैत्रिणींबरोबर बोलला, मग एखादं गुलाबाचं फुल दिसलं ते बघत बसलं, असं नाही. कॉन्शियसली चालायचं आणि मग त्याचा पण इफेक्ट तुमचं वेट कंट्रोलमध्ये होणार, इन्फ्लमेशन बॉडीतलं दूर होणार, तुमच्या प्रत्येक सेल्समध्ये ऑक्सिजन जाणार. तुमच्या सेल्स ऑक्सिजन जास्त गेल्यामुळे काय होणार, डिटॉक्सिफाय होणार. म्हणजे त्यातले जे विषेली द्रव्य आहेत, विषद्रव्य आहेत, ती कमी होणार ना ओघाओघाने. तुमचं पचन नीट होणार आणि मग रक्तपुरवठा तुमच्या ऑर्गन्सना खूप छान होणार. आता याच्यावर अजून एक उत्तानासन म्हणून असतं, किंवा त्याला आता न्यू व्हर्जन म्हणतात लेग अप द वॉल पोझिशन. म्हणजे तुम्ही पाठीवर झोपायचं आणि वॉल्स अप करायचे. असं तुम्ही दररोज अर्धा तास जरी केलं ना तरीसुद्धा तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सना छान. मुलींनी मुलं सुद्धा करू शकतात, पण मुलींना जर प्रॉब्लेम असतील तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सना छान रक्तपुरवठा, कारण दोन्ही बाजूला त्यांचे ओव्हरीज असतात मध्ये. तर हे आसन खरंच म्हणजे, आणि हे ना लिहून ठेवलेलं आहे आपल्या शास्त्रांमध्ये. हे ह्या एक आसनामुळे तुमची फर्टिलिटी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही चांगली सुधारू शकते. आता आणखीन म्हणजे मी तुम्हाला सांगू का की शुगर बिलकुल खायची नाही, पूर्ण शुगर इंटेक सोडून द्यायचा. मग शुगर तुम्हाला खायची नाही तर मग तुम्ही मनुके, खजूर अशा गोष्टी खाऊ शकता आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह करू शकता. म्हणजे नॉर्मली चहा वगैरे बंद करावं लागेल. पूर्ण चहा आणि कॉफी तर मेन रिझन आहे ॲसिडिटीचं. तुला सांगू का योगेश, या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. लिटरली तुम्हाला जर पचन नीट होत नसेल ना तरीसुद्धा तुमच्या बॉडीमध्ये विषद्रव्य साठतात आणि ते कधी कुठल्या ऑर्गनवर बॅडली इम्पॅक्ट करतील ना तुम्हाला सांगू शकतं. म्हणजे तुम्हाला नाही त्याचा इफेक्ट कळू शकत. अजून एक गोष्ट मी तुला सांगते, बऱ्याच जणींना म्हणजे हा प्रॉब्लेम ना मी सर्रास पाहिलेला आहे. म्हणजे मी जेव्हा जॉब करायचे तेव्हा पण मुलींचं डोकं दुखलं की त्या ओव्हर द काउंटर गोळ्या मिळतात ना त्या खायच्या आणि तरीही कामं पुढे चालू ठेवायची. त्या गोळ्यांमुळे किती केमिकल्स जात असतील तू विचार कर. प्रिस्क्राईब नाही आहे, त्या गोळ्यांनी तुमचं डोकं थांबतंय तर अजूनही अवयवांवर इफेक्ट होतोय ना. बरोबर. आणि बरेच लोक म्हणजे ऍसिडिटी होते, घेतली गोळी, थोडंसं बॅक पेन झालंय, घेतली गोळी, त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होतच असेल ना. होतोच, नक्कीच होतो. त्यासाठी तुम्ही वेळेवर जेवणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे कामाचा लोड आला आहे म्हणून तुम्ही वेळा स्किप करणं हे पण चुकीचं आहे.
वेळेवर जेवलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, तुमची दिनचर्या व्यवस्थित पाहिजे, सकारात्मक पाहिजे, सकारात्मक वाईब्स आजूबाजूला पाहिजे. म्हणजे खोटं नाही सांगत, मी असं पण बघितलं आहे बरं का, जिथे ना त्या स्त्रीला खूप कोसलं जातं ज्या घरामध्ये किंवा त्रास दिला जातो ना त्या घरांमध्ये, हां, बाळ तिला आधीच होत नाही आहे आणि त्रास दिला जातो आहे, तर त्या घरांमध्ये पण बाळ होत नाही. हां, म्हणजे तुमच्या आजूबाजूचे जे वाईब्स असतात ना, आता हे थोडं आध्यात्मिक झालं, तो आत्मा, ती चेतनशक्ती प्रविष्ट होण्यासाठी सुद्धा वाईब्स सकारात्मक पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे त्या आत्म्याला वाटलं पाहिजे ना की यार मी यांच्या फॅमिलीमध्ये जावं. हो, प्रविष्ट. म्हणजे काहीही कारण नसताना बाळ न होणारी उदाहरणं मी पाहिलेली. ओके. आणि आता थोडंसं वेगळ्या अँगलमध्ये विचारतो की कर्मांचा पण काही इम्पॅक्ट होतो का आपले याच्यावरती? समजा डेफिनेटली होतो, खूप होतो, खूप जास्त होतो. असं म्हटलं जातं की प्रत्येक तुमचं जे कर्म आहे ना किंवा तुम्ही जे काय बोलता आणि ते खरं तर सबकॉन्शियस माइंडमध्ये ना नोट डाऊन केलं जातं. म्हणजे एक कुटुंब मी असं पण बघितलं आहे की ते आईवडील स्वतः बोलतात की आम्हाला जबाबदारी नको म्हणून ते बाळ न झालेलंच बरं, कारण आम्हाला जबाबदारी. अशीही कुटुंब आहेत. आणि त्या व्यक्तीचं कर्म, विचार काय करते ती व्यक्ती. इवन तुम्ही जर दुसऱ्यांना बाळं असाल आणि तुम्ही त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत असाल ना, या गोष्टी, आता मी जरी मेडिकल अभ्यास केला आहे ना तरी स्पिरिच्युअली गोष्टी पण ना खूप मॅटर करतात. आणि यासाठी जर तुम्ही प्रार्थना केली, प्रार्थनेने काय होतं, सरेंडर भावना येते. सरेंडर भावना जर आली तर तुमचा स्ट्रेस रिलीफ होतो आणि हा स्ट्रेस रिलीफ तुमच्या एंडोमेट्रियमला म्हणजे गर्भाशयाचं जे लायनिंग आहे त्याला रिलॅक्स करणार आहे ना, तुमच्या गोष्टींना स्मूथली होऊ देणार आहे. पण बरेच लोक म्हणतात हे स्पिरिच्युअल वगैरे, पण ते पण ना तुमच्या मनशांतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा का मनशांती झाली की तुमची बॉडी आहे ना व्यवस्थित कार्य करायला लागते. आणि कर्मांचा पण इफेक्ट आहे, ज्याला आपण म्हणतो ना तर तीव्र प्रारब्ध, म्हणजे काहीच नाही आहे आणि ज्याला काहीच करू शकत नाही, अशाही गोष्टी असतात. त्या तरतीव्र प्रारब्ध आपल्यात असेल तर मग ती एक एक्सेप्शनल केस असू शकते की नाही होत. पण त्यासाठी पण मग ऑप्शन्स आहेत ना, आपण IVF ऑप्ट करू शकतो, बाळ ॲडॉप्ट करू शकतो. आणि मी तर असं पण ऐकलं आहे बघ की समजा आता मी पॉडकास्ट करत असतो त्याच्यामुळं या गोष्टी मला माहिती आहेत, पण ते किती खरं आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे की काही लोकांना म्हणजे पास्ट लाईफमध्ये काही चुकीच्या गोष्टी करतात. म्हणजे बाळांना मारणं असेल किंवा ते मुलासोबत लहान काहीतरी चुकीचं करणं असेल, मग त्यांना या लाईफमध्ये प्रॉब्लेम होतो कन्सिव्ह करायला. पण मग कधी कधी जर समजा त्यांनी एक म्हणजे ते ट्राय करतात, मेडिकली पण ट्राय करतात, IVF करतात, हे करतात, पण तरी त्यांना कन्सिव्ह होत नाही. आणि शेवटी काय होतं, मग ते हारून जातात आणि एखादी मुलगी अडॉप्ट करतात आणि त्याच्यानंतर मग ते कन्सिव्ह होतं. म्हणजे असंही होतं की जर समजा पास्ट लाईफमध्ये जर एखादं निगेटिव्ह गोष्ट जर तुमच्या हातून घडली असेल आणि ती जर तुम्ही या लाईफमध्ये तो कर्म जर क्लिअर केला तर मग ते गोष्टी सुरळीत होतात. भाऊ, आता असंही उदाहरण आहे ना माझ्या अगदी जवळच्या याच्यात मी बघण्यात आहे बरं का. त्यांनी काय केलं, सुरुवातीला 1-2 मुली झाल्या आणि त्यानंतर त्यांनी विचार केला की आता नको, म्हणून ज्या वेळेला बाळ राहिलं ना त्यांनी अक्षरशः त्याचे सगळे अवयव तयार झाल्यानंतर त्यांचा ॲबॉर्शन केलं. आणि ज्या वेळेला ॲबॉर्ट केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं आहे, सगळ्यात मोठं पाप स्वैराचार नाही आहे, सगळ्यात मोठं पाप हे मानवी हत्या आहे. आणि त्या बाळाला लिटरली 8व्या आठवड्यात हार्टबीट्स आलेले असतात, 7व्या आठवड्यात, 8व्या आठवड्यात. मग अशा बाळाची हत्या, त्या आईला जेवढा त्रास होतो ना त्यापेक्षा तिप्पट त्रास त्या बाळाला होतो, कारण संवेदना आलेल्या असतात. तर त्यालाही त्रासातून मरावं लागतं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना सगळ्यात मोठं पाप ते. आणि अशा पापं केलेल्यांना मे बी मागच्या जन्मात किंवा या जन्मात पुढे खूप म्हणजे त्याची शिक्षाच नाही आहे, शिक्षा पण नाही आहे, असं सांगितलं की त्याला काहीच आहे, उपायच नाही. मग तुम्ही ॲडॉप्ट करा, मग त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे हे तू अगदी बरोबर बोललास. म्हणजे आध्यात्मिक जर विचार केला ना तर अजूनही आपले जे साधू संत लोक आहेत ना ते ॲबॉर्शन केलेल्या स्त्रीच्या हातून जेवत नाहीत. ही खूप इंटरनल गोष्ट आहे, पण मी स्वतः म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आहे तर मला माहिती आहे. इवन ते आपल्यालाही सांगतात की तुम्ही ज्या स्त्रीनं ॲबॉर्शन केलेलं आहे तिच्या हातचं खाणंसुद्धा पाप मानलं जातं. आणि त्यात तुम्ही जर इंटेन्शनली केलं असेल ना तर त्याला म्हणजे माफीच नाही. आणि खरं तर त्याच्यासाठी त्या स्त्रीला दोष देऊन पण उपयोग नाही आहे. त्याच्यावरती समजा तिच्या फॅमिलीचा काही इम्पॅक्ट असेल किंवा नवऱ्याचा असेल, म्हणजे बाकीचेही फॅक्टर्स त्याच्यावरती म्हणजे त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. पण मग सगळेच पापाचे भागीदार हो ना, मग तेच म्हणतोय मी की त्यांना पण त्याची शिक्षा मिळतेच ना. तेच ना,
कारण बाळ जेव्हा होत नाही तेव्हा स्त्रीला जसं लोक दोष दिला ऐकवतात जातो. तसं त्यालाही ऐकवतातच ना मग. हां ते आहे. त्याला त्याच्या आईला किंवा आता हे झालं समजा अध्यात्माच्या बाजूने. आता आपण थोडंसं मेडिकलच्या हिशोबाने बोलूयात की समजा काय काय मेडिकल इश्यूज असतात की ज्याच्यामुळं कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काय. जसं मी तुला सांगितलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओव्हरीजमध्ये खूप साऱ्या सिस्ट असू शकतात, ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज असं म्हणतात, जो आता लाईफस्टाईल डिसीज म्हणून गणला जातो. तर अशा ओव्हरीमध्ये खूप सिस्ट असतील तरी अशा मुलींना त्रास होतो, प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे माझ्याच योगा क्लासमध्ये 2 मुलींना PCOSमुळे प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि ज्यांना फॉर्च्युनेटली म्हणजे असं म्हणतात आहे की योगामुळे त्यांचे हॉर्मोन्स बॅलन्समध्ये आले आणि प्रेग्नन्सी राहिली. हा PCOS एक इश्यू असू शकतो. दुसरा म्हणजे हाय ब्लड प्रेशर असेल तरी देखील प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. आणि तिसरी गोष्ट शुगर इंटेकमुळे जर डायबिटीस असेल तर तरी देखील त्या मुलीला प्रॉब्लेम येऊ शकतो. मग हे सगळे आजार कंट्रोलमध्ये आणावे लागतात. कधीकधी गर्भनलिका ब्लॉक असू शकते, तिथे एखादी गाठ असू शकते. मग जसं आपण आधी बोललो की कुठल्या टेस्ट आपण म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यावर, मग ह्या सगळ्या गोष्टी. पुरुषांच्या बाबतीत स्पर्म काउंटच नसेल, 0 काउंट असेल, ज्याला ॲझोस्पर्मिया असं म्हणतात, ती गोष्ट असू शकते. किंवा प्रोस्टेटच्या काही अनफॉर्च्युनेटली कॅन्सर असू शकतो. तर या सगळ्या गोष्टी डॉक्टर चेक करतात. स्पर्मची हेल्थ, मोटिलिटी म्हणजे स्पर्म्स व्यवस्थित स्विम करू शकत आहेत का, पोहोचू शकत आहेत का, या सगळ्या गोष्टी मेडिकली त्या स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये या दोघांमध्ये असू शकतात. पण मग याच्यावरती उपाय काय काय असतात? समजा मग जर समजा एखाद्याला प्रॉब्लेम असेल तर मग त्याच्यावरती आपण मार्ग कसा शोधू शकतो? समजा आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे फक्त जर तुम्ही गोळ्याच खाल्ल्या म्हणजे ॲलोपॅथिक जर केलं तरीही इफेक्ट होईल असं नाही. म्हणजे माझे खूप क्लोज फ्रेंड आहेत डॉक्टर सचिन जाधव, गुप्ते हॉस्पिटलमध्ये ते गायनॅक आहेत आणि इन्फर्टिलिटी तज्ज्ञ आहेत. त्यांचा मी मागे एक इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनी मला हेच सांगितलं की बेस चांगला नसल्यामुळे म्हणजे स्ट्रेस, डाएट आणि वजन जे हल्ली वाढलेलं आहे याच गोष्टी, स्ट्रेस त्यांनी खूप ते इन्सिस्ट केलं होतं त्या दिवशी, की याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे बाळ राहत नाही. त्यामुळे ॲलोपॅथीचा मार्ग लवकरात लवकर स्वीकारणं. आता मी असं नाही म्हणत आहे की ॲलोपॅथी गोळ्याच तुम्ही खा, तुम्ही त्या डॉक्टरांनाही कमीत कमी साईड इफेक्ट असलेली औषधं द्या असं तुम्ही स्वतःहून विचारू शकता. आता याच्यामध्ये आपण काय करायचं, जर 12 महिने आपल्याला प्रेग्नन्सी नाही राहिली, आपण फर्टाईल विंडोमध्ये प्रयत्न केला आणि आपल्याला प्रेग्नन्सी नाही राहिली तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटायचं. काही जण काय करतात 4-5 वर्ष, म्हणजे आता मी 25ची आहे पण आहे ना, वेळ आहे ना, 35पर्यंत बाळ होतं, मग 4-5 वर्ष ते दवाखान्यातच जात नाही. मग कळत नाही की प्रॉब्लेम मुलीमध्ये की मुलामध्ये. आणि जरी केलं आणि मुलीमध्ये प्रॉब्लेम असेल तर मग त्यावेळेला ते रेक्टिफाय करणं. जर तुम्ही कमी वयात गेला असता तर तुमची अंड्याची जी गुणवत्ता आहे त्यावेळेला ती खूप स्ट्रॉंग, कमी वयात बाळ, जसं हे इतकं लॉजिकली पण आहे ना की कमी वयात बाळ लगेच स्विमिंग करतं की नाही, तसंच आहे कमी वयात बाळ होणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यावेळेला तुमची जी हाडांची लवचिकता आहे ना ती पण जास्त आहे. पुढे जाऊन तुम्ही स्टिफ झालेला आहात, प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो आहे, त्यानंतर पुढे जाऊन तुमच्या अंड्याची गुणवत्ता वाढत नाही आहे, मग त्याला खूप ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागते. मग आपण बऱ्याचदा ऐकतो ना, मी 4 वर्ष झाले ट्रीटमेंट घेते पण बाळ होत नाही. तर त्यांनी हेच सांगितलं होतं की 12 महिन्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जायचं आणि आधी चेक करून घ्यायचं की माझ्यात प्रॉब्लेम आहे का, याच्यात आहे, दोघांमध्ये असेल तर तो रेक्टिफाय कसा करायचा. जर असेल तर मग हा एक मार्ग. आणि दुसरा मी जो तुला सांगितला की वर्कआउट करणं, योग्य व्यवस्थित खाणपान ठेवणं, आचार विचार, आहार, या सगळ्या गोष्टी असणं आणि मनशांती, स्ट्रेस फ्री राहणं. कितीही स्ट्रेस आला तर चिडचिडेपणा न करणं. एखाद्या स्त्रीने संताप केला ना तरीसुद्धा सगळ्यात पहिला अवयव कुठला एफेक्ट करतो माहिती आहे? गर्भाशय. गर्भाशयाचे स्नायू लगेच आकुंचन होतात. हे माहितीच नसतं आणि तुम्ही जर प्रत्येक वेळी संताप करत असाल तर त्याचा किती इफेक्ट झाला असेल तू विचार कर. मग त्याची तुम्ही गर्भधारण करण्याची शक्तीच काढून घेताय ना, हे माहीत नसतं. तर या गोष्टी प्लस ॲलोपॅथी, म्हणजे आता टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे ना, मग आपल्याला ॲटलिस्ट कळू शकतं की मुलामध्ये प्रॉब्लेम आहे का मुलीमध्ये, आणि आहे तर मग कुठला आहे. थायरॉईडचा बऱ्याच जणींना प्रॉब्लेम असतो की त्यांना थायरॉईडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तर थायरॉईड पण इम्बॅलन्स असेल म्हणजे थायरॉक्झिन, आपल्या थायरॉईड ग्रंथीमधून कॅल्सिटोनिन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं, मग ते पण व्यवस्थित स्त्रवलं जात नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला आता मेडिकली अवेलेबल आहे, तर त्याचा फायदा म्हणजे जर प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर रेक्टिफाय करतात. पण मग याच्यात मेन प्रॉब्लेम मला काय वाटतं माहिती आहे का, की माणूस असं स्वतःलाच गिल्टी समजायला लागतो. ही जी भावना आहे ना की समजा म्हणजे ते ॲक्शन खूप लेट होते
की ज्याच्यावरती लगेच सोल्युशन मिळू शकतं, कारण ते विचार करत बसणं, स्वतःला कोसत राहणं, आणखी थोडासा वेट करणं, मग यातच बराच टाइम निघून जातो. की मला असं वाटतं की, आणि आजकाल काय ना की उपाय आहेत ना, जर जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन पण आहे, पण लोकांनी तेवढं मानसिक स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. आपण म्हणतो ना की स्वतःला पक्का केलं पाहिजे आणि ऍक्शन घेतले पाहिजे, डॉक्टरपर्यंत गेले पाहिजेत ते लोक, गेले पाहिजे. आपल्या इथे अजूनही आहे ना डॉक्टरांकडे जाणं म्हणजे कमीपणाचं समजलं जातं, किंवा मग एक आशा असते की 35 पर्यंत बाळ राहील ना, ते पण. आणि तू जसं म्हणालास ना की ॲक्सेप्टन्स पण महत्त्वाचा आहे, स्वतःला ॲक्सेप्ट करण्याचा, तो ॲक्सेप्टन्स असणं. आणि बाळ राहत नाहीये तो पण ओघाओघाने स्ट्रेसच आहे ना, की मला बाळ राहत नाहीये, मला बाळ. आणि आपण जसं म्हणतो की आपण जो विचार करतो ते आपल्याकडेच मॅनिफेस्ट होतं, अट्रॅक्ट होतं. मग आपण विचार करतानाच मॅनिफेस्टेशनच चांगलं करायचं, त्याच्यामुळे ॲटलिस्ट ताण येणार नाही ना. पण खरं सांगू का तुला, मी खरं सांगते, हे बोलणं खूप सोपं आहे. ज्या वेळेला खूप लोक आपल्याला कोसत असतात, देत असतात, त्यावेळेला मग अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही अध्यात्माचा मार्ग घ्या, योगाचा मार्ग घ्या, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज करा, सकारात्मक लोकांशी बोला, डॉक्टरांना जाऊन भेटा, मार्ग शोधा. आता डॉक्टरांना जाऊन भेटा, मग फायनान्शियल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यातून तुम्ही, आता माहिती का, इन्फर्टिलिटीसाठी सुद्धा फायनान्स मिळतं. अरे वा. म्हणजे तुम्ही चांगल्या मोठ्या दवाखान्यांमध्ये गेला ना, तेच तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही हा इन्शुरन्स घ्या आणि मग त्यांना EMIsनी पे करा. हे सुद्धा म्हणजे असे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं, डॉक्टरांपर्यंत पोहोचणं ते गरजेचं आहे. ओके. आता एक वेगळा मुद्दा सांगतो तुला, की काही लोकांचं असं म्हणणं असतं, समजा तर लग्न वगैरे झालं, आजकाल लोक खूप करिअर ॲम्बिशियस झालेत, अपेक्षा खूप वाढल्या आहेत, त्याच्यामुळे लोकांचं, काहींचं असं म्हणणं असतं लग्न एक तर आधीच लग्न लेट होतं, आणि त्यानंतर पण लोकांचं असं म्हणणं असतं की यार नंतर चान्स घेऊ बा, इतक्या लगेच काय घाई करायची. तर मग अशा लोकांसाठी तू काय सांगशील? अशा लोकांसाठी मी एवढंच सांगेल की आपल्या शास्त्रांमध्ये खूप अभ्यासपूर्वक सांगितलेलं आहे की 4 आश्रम आहेत. सगळ्यात पहिला आश्रम असतो तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, ज्याच्यामध्ये पूर्वी राजा महाराजांची लोकं जायची. इवन ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशांना 25 वर्षापर्यंत पूर्ण ब्रह्मचर्य पाळणं आणि अध्ययन करणं म्हणजे अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं. आणि 25 वर्षानंतर लगेचच तुम्हाला गृहस्थाश्रमामध्ये एंट्री करायची लगेच. म्हणजे 25 ते 30मध्ये तुम्हाला तेव्हा पण सांगितलं आहे ना की बाळ होणं अपेक्षित आहे. आत्ता आपण 30 नंतर करतो. आणि आयुर्वेदामध्ये तर आहे ना 16व्या वर्षीच मुलगी ही प्रजननासाठी सक्षम आहे आणि 18व्या वर्षी मुलगा सक्षम आहे असं सांगितलेलं आहे. पण आता लिगल फॅक्टर्स, आता लग्नाचं वय, ह्या सगळ्या गोष्टी पाहता 25पर्यंत होणं तरी अपेक्षित आहे. 25 नाही झालं, आता तू सपोज 25मध्ये फर्स्ट बाळ केलं तर तुला 30मध्ये दुसरं होईल, म्हणजे 35ची वाट बघावी लागणार नाही. जर तू 32मध्येच केलं, 32 वयातच केलं जर पहिलं बाळ, तर मग 40च होणार 35च्या पुढे. आता स्त्रियांचं पण कसं असतं मी तुला सांगते. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन नामक जे हॉर्मोन आहे ना ते ट्रिगर होतं आणि त्यावेळेला पाळी येते. 18 ते 32 वयापर्यंत हे इस्ट्रोजेन हॉर्मोन ना पीकला जातं, म्हणजे 18, 19, 20 असा तो ग्राफ आहे. आणि 32 नंतर तो डाऊनवर्ड ग्राफ आहे. इस्ट्रोजन लेवल कमी 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 होत जाते. आणि ही जी इस्ट्रोजन लेवल असते ना ती तुम्हाला अंडी निर्माण करण्यासाठी, पाळी येण्यासाठी, तुमचं एंडोमेट्रियमचं स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 32पर्यंतच आहे, त्यानंतर तुमचा पेरिमेनोपॉज काळ हल्लीच्या युगात स्टार्ट, म्हणजे मॉडर्न एजमध्ये आता चालू होतो आहे. मग आत्ता आपण 32 पण खूप झालं, 30च्या आत 2 बाळं उरकणं खूप गरजेचं आहे. मग नंतर बाळामध्ये व्यंग येऊ शकतो किंवा डिलिव्हरीमध्ये हल्ली किती कॉम्प्लिकेशन्स येतात, ते कॉम्प्लिकेशन्स येतात. बॉडी जेव्हा तरुण वयात म्हणजे 30च्या आत जेव्हा बॉडी फ्लेक्झिबिलिटी तुमच्यामध्ये असते ती फ्लेक्झिबिलिटी पुढे राहत नाही, कारण व्यायामसुद्धा केलेला नसतो, पोटावर चरबी वाढलेली असते. किंवा अगदी पोटावर चरबी नसेल, अगदी तुम्ही सडसडीत असाल, सडसडीत बांधण्याच्या पातळ असाल, तरीसुद्धा तुमची ती फ्लेक्झिबिलिटी राहिली नाही ना, हाडांची डेन्सिटी कमी झाली ना, हाडं ठिसूळ झाली. आता इथे तू खूप गोष्टी, एक गोष्ट सांगितली, जसं की एक टर्म सांगितली पेरिमोनोपॉज आणि मोनोपॉज, याच गोष्टी थोड्याशा एक्सप्लेन करणं, समजा की आज थोडीशी अवेअरनेस कमी आहे, हे थोडंसं डिटेलमध्ये सांग ना, काय असतं या सगळ्या गोष्टी. अच्छा, आता आपल्या भारतामध्ये मी तुला सांगते, भारताचं सोड, महाराष्ट्राचं बघूया. साधारण आपली जी लोकसंख्या आहे
त्याच्या 13% जी लोकसंख्या आहे ती पेरिमेनोपॉज एजमध्ये आहे. या पेरिमेनोपॉज काळामध्ये काय असतं पण ते म्हणजे मेनोपॉज हा असा आहे की ज्या वेळेला तुमची पाळी बंद होते. म्हणजे एखादी स्त्री 40शीत गेली, 50शीत गेली आणि 1 वर्षभर तिला पाळी आली नाही, म्हणजे 6 महिन्यात आली तर ती मेनोपॉज काळामध्ये नाही आहे. 1 वर्षभर सलग तिला पाळी नाही आली ना, दॅट मीन्स तिचा मेनोपॉज झाला आहे. मेनो म्हणजे मासिक, मासिक पाळी, पॉज म्हणजे थांबली. म्हणजे ती प्रजननशील राहिलीच नाही, अंडी बनणार नाही. आता झालं तर IVFनीच तुम्हाला बाहेरून अंड इम्प्लांट करावं लागेल. आणि याचा अर्थ की तुम्हाला पाळी आली नाही आणि तुमचा मेनोपॉज झाला. पेरिमेनोपॉज म्हणजे आपल्या भारतामध्ये साधारण 52व्या वर्षी ॲव्हरेज एज हे मेनोपॉजचं आहे नॉर्मली, म्हणजे तिला कुठल्या कंडिशन्स नसतील तर पेरिमेनोपॉज हा असा काळ आहे ज्या वेळेला इस्ट्रोजन लेवल कमी होते आणि काही सिम्पटम्स दिसतात, जसं की हॉट फ्लॅशेस, तिला चिडचिडेपणा येतो, मूड स्विंग्स होतात, या सगळ्या गोष्टी, ब्रेन फॉग होतो, तिला काही कुठे ठेवलं आहे ते लक्षात राहत नाही, असे काही सिम्पटम्स, हातापायांना मुंगे येतात, ऑस्टिओपोरोसिस होतो, म्हणजे हाडांची घनता कमी होते, ठिसूळ होतात, या सगळ्या गोष्टी ह्या पेरिमेनोपॉज काळात होतात. आणि हा कॅल्शियम कमी होतं, जसं आपण कॅल्सिटोनिन बोललो ना मगाशी, तर ते कॅल्शियम म्हणजे हाडांमध्ये जे चयन असतं. खरं तर तुला सांगू का, हाडं बारीक किंवा मोठी होत नाही, हाडांच्या आतला जो पदार्थ आहे ना त्याच्यामध्ये अस्थिरक्षक आणि अस्थिभक्षक पेशी असतात. तर अस्थिभक्षक ज्या पेशी आहेत ना त्या वाढतात आणि अस्थिरक्षक पेशी ज्या हाडांमध्ये वजन हे आहे तेवढं किंवा पाहिजे तेवढं ठेवण्यासाठी मदत करतात, अस्थिरक्षक पेशी त्या कमी होतात आणि भक्षक पेशी जास्त वाढल्यामुळे हाडं आतून पोकळ होतात, मग तिला ती फ्लेक्सिबिलिटी राहत नाही. पेरिमेनोपॉज काळामध्ये आता हल्ली कसं झालं आहे, 40शीमध्येच पाळी गेली, काहींची 35शीमध्ये. म्हणजे मी रिसेंटली पेरिमेनोपॉज व्हिडिओ टाकला, त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट्स आहेत, मॅम 30शीत पाळी येत नाही. आता तू विचार कर, हे जे फॅक्टर्स आपण आधी बोललो, जंक फूड खूप घेतलं आहे, शिक्षणाचा पण ताण आहेच ना रे, मला हे बनायचं आहे, किंवा बाकीचा जो जॉबमधला स्ट्रेस, त्यामुळे तुम्हाला मेनोपॉज जर लवकर आला तर अशा वेळेला काय करणार, मग अंडीच बनली नाही तर. विशीमध्ये सुद्धा मेनोपॉज असलेल्या केसेस आता भारतामध्ये आहेत. तर हा इफेक्ट हल्ली खूप वाढला. आता विशीचा जो पेरिमेनोपॉज आहे ना तो असा आहे की ती मुलगी जेव्हा जन्मते त्यावेळेलाच, म्हणजे एखादी मुलगी जेव्हा गर्भात असते ना तर 21व्या ते 24व्या आठवड्यातच तिच्यामध्ये किती अंडी असतील आणि तिला किती महिने पाळी येणार आहे, म्हणजे तिचा मेनोपॉजचा जो काळ आहे, टाईम आहे, तो पण तिच्या जेनेटिक्समध्ये पूर्ण फिक्स आहे. तर या मुलीमध्ये जी मेनोपॉज आपण विशीत बोललो, या मुलीमध्ये ती अंड्यांची संख्याच कमी घेऊन जन्माला आली, मग तिचा विशीत मेनोपॉज होतो, तिला पाळी येतच नाही पुढे, पाळी आली, सुरू झाली, थांबली, संपलं, अशा पण केसेस आहे. तर काही भाग्य आपण आधी काही भाग्यशाली स्त्रिया आहेत ज्यांना 50शीला पाळी गेली सपोज, तर 4-5 महिने 8-10 महिनेच हा त्रास झाला, चिडचिडेपणा. आता बऱ्याच बायका आहे ना 35शीतल्या 40शीतल्या चिडचिड करतात खूप, तर त्यांचा नवरा म्हणतो किंवा सपोज आपली आईच असेल, तिनेही त्यावेळेला चिडचिड केली, आपण आई कामातनं गेली, जाऊ दे, पण त्याच्या मागे पण इतकं सायन्स आहे हे मला खरं स्टडी केल्यावर कळलं. पण त्यावेळेला माझ्या आईला कुठं माहिती होतं. माझ्या सासूबाईंना मी विचारलं, काय हो तुम्हाला पेरिमेनोपॉजचा त्रास झाला का, तर म्हणे काहीच नाही, अशीच गेली माझी पाळी. आणि मी त्यांना विचारलं, मग तुम्हाला काय त्रास झाला, मला BP मागे लागला. हे माहितीच नाही आहे की BP का मागे लागला, कारण तुम्ही पेरिमेनोपॉज काळामध्ये प्राणायाम नाही केले, तुम्ही व्यायाम नाही केला, तुम्ही चालला नाही, ते पण महत्वाचं आहे मग. आणि ज्या वेळेला तुमची पाळी जाते, म्हणजे जर तुमची पाळी आधी गेली 40शीत, ही पाळी जी असते ना ही स्त्रियांना हार्ट अटॅक येण्यापासून वाचवत असते. त्याचे जे हॉर्मोन्स असतात ती एक संरक्षक छत्री असते. मग तुमची पाळी आधी गेली तर तुम्हाला किती गोष्टी पुढे त्रास देणार आहेत. म्हणजे तुमचं हृदय निरोगी असणं, त्या गोष्टींना पण तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे की जर ती जर व्यवस्थित नाही झाली, समजा ही सायकल पूर्ण लाईफची सायकलच जर व्यवस्थित नाही झाली तर काय, हा धोका पण आहे आणि पुढेही धोका आहे. म्हणजे तुला सांगते, आता मेनोपॉजचा आपण बोललो पाळी थांबली, तर काही भाग्यवान स्त्रियांना आहे ना 5-6 महिनेच त्रास होतो. जशी माझी आजी 55व्या वर्षी पाळी गेली आणि लिटरली 5-6 महिने फक्त तिला त्रास झाला. कारण त्यावेळेला मी खोटं नाही बोलत, ती पाट्यावर वाटण वाटायची, सकाळी उठायची, रात्री 10ला आम्ही झोपायचो पण त्यावेळेला गावी. तर तिची गेली, मी जो अभ्यास केला लाईफस्टाईलचा, आणि आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची 40शीत पाळी जाते.
मग काही स्त्रियांची पाळी, जे ॲव्हरेज एज आपण पकडलं 52, काही स्त्रियांची पाळी जर 52व्या वर्षी जाणार असेल आणि त्याच्या 10 वर्षापासून तिला तो त्रास होतो आहे, ब्रेन फॉग होतो आहे, चिडचिडेपणा होतो आहे, हॉट फ्लॅशेस, ज्याला उष्णतेची लहर म्हणतात, ती बसली अशी आणि तिला दरदरून घाम फुटला आहे. तर असंच एक उदाहरण सांगते. माझ्या मम्मीची आत्तेबहीण, ती बँकेत कॅशियर होती आणि ती रिटायरमेंटच्या एजला आली होती त्याच्या आधी तिने मला किस्सा सांगितला, अगं मला हा हॉट फ्लॅशचा त्रास होत होता, तर एकदा एक गृहस्थ आले पैसे काढायला आणि तिला दरदरून घाम फुटला आणि तो घाम असा फुटतो की वरती तुमचा चेहरा वगैरे सगळं घामेजलं, पूर्ण लाल लाल, ती गोरी गोरी लाल लाल झाली. त्या गृहस्थाला वाटलं मला बघून हिला काय झालं 2 मिनिटं. तर ती म्हटली तुझा जेव्हा मी पॉडकास्ट ऐकला तेव्हा मला कळलं की कोणी आलं की मला असं दरदरून घाम फुटायचा, तो माझा पेरिमेनोपॉज सिम्पटम होता. खरं तर हा विषय पण खूप महत्वाचा आहे, याला आपण डिटेलमध्ये एकदा डिस्कस करूया. तर काही स्त्रियांना हा 10 वर्ष आधीपासून जाणवतो, काहींना 4-5 महिनेच हा त्रास होतो. ज्या पिरियडमध्ये हा त्रास सगळा जाणवतो आपण डिस्कस केलेला, त्याला पेरिमेनोपॉज पिरियड म्हणतात, जिथे इस्ट्रोजन लेवल एकदम खाली येते, खूप खाली येते. ओके, म्हणजे खरं तर हे पण एक इन्फर्टिलिटीचं कारण आपण म्हणू शकतो की याच्यामुळे पण होऊ शकतो. 32 नंतर प्रजनन, कारण पेरिमेनोपॉजचं डायरेक्ट सिम्पटम हेच आहे की तुमची प्रजनन क्षमता घटली. बरोबर आहे. तर हे पण एक सिम्पटम आहे, हे पण एक कारण आहे. ओके, आता थोडंसं यंग मुलींबद्दल बोलूयात की जो आजकाल PCOSचा PCODचा जो त्रास वाढला आहे समजा, तर त्याच्यासाठी तुझ्या वाचण्यात किंवा एक्सपिरियन्समध्ये काही आलं आहे का की काय आपण त्याच्यावरती सोल्युशन करू शकतो किंवा काय? आता हा पण रिअल एक्सपिरियन्स सांगते माझा. एक आहेत माझ्या योगामध्ये, बऱ्याच दिवस त्यांनी कंटिन्यू केलं. आता फक्त प्लेस चेंज झाली म्हणून त्या येऊ शकत नाही. IT मध्ये अतिशय उच्च हुद्द्यावर ती मुलगी होती. तर तिला PCOSचा प्रॉब्लेम होता. तर तिचा मेन जो कारण होतं ना PCOSचं, ते होतं स्ट्रेस. म्हणजे तुमच्या IT क्षेत्रामध्ये जो स्ट्रेस असतो तो होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे PCOD आणि PCOSचं सगळ्यात मुख्य कारण जे मी अभ्यास केलेलं आहे ते म्हणजे वेट कंट्रोलमध्ये नसणं. जर वेट नियंत्रणात नसेल ना तरी देखील डिरेक्टली तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम होऊ शकतो. आणि मग PCOSमुळे जास्त सिस्ट तुमच्या ओव्हरीमध्ये असल्यामुळे इन्फर्टिलिटी येते, बाळ राहत नाही. पण तुम्ही याच्यामध्ये जर योगा केला ना, योगाचा माझा स्वतःचा अनुभव आहे. 2 लोकांना माझ्याच क्लासमधल्या बाळ झालेलं आहे, ज्यांनी पुन्हा आत्ता ऑनलाईन रिजॉईन केलं. आणि लिटरली मी हे म्हणजे असं नाही सांगत आहे मार्केटिंगसाठी वगैरे, बिलकुल नाही. मी सांगते तुम्ही कुठेही योगा जॉईन करा. योगामध्ये काय होतं, तुम्ही ज्या वेळेला ध्यानधारणा करता आणि प्राणायाम करता, बॉडी डिटॉक्सिफाय होते. आणि हे जे PCOS विषेली द्रव्य जर आपल्या शरीरात नसतील ना तर तुम्हाला सिस्ट बनणारच नाही ॲक्च्युली. बरोबर आहे. कॅन्सरसारखे आजार योगामुळे बरे होतात. तर मनशांती, स्ट्रेस आणि बॉडी ऑक्सिजन जास्त जाणं गरजेचं आहे. त्यासाठी प्राणायाम आणि मगाशी तू जे बोलला ना वॉकिंग, ते खूप गरजेचं आहे. जपानमध्ये आहे ना PCOD, PCOS, हार्ट, BP याला नावं नाही आहेत जसं आपल्याकडे अशी नावं आहेत ना, ते लिटरली या आजारांना आहे ना टिपिकल वेस्टर्न आजार असं म्हणतात एखाद्याला झाला तर. आता एका रिसर्चमध्ये काही जापानी मुली होत्या, तर त्यांनी आहे ना त्या जपानमध्ये राहिल्या आणि त्यांच्याच काही बहिणी अमेरिकेमध्ये शिफ्ट झाल्या. म्हणजे जेनेटिक घडण सेम, फक्त त्यांचा आहार बदलला म्हणून त्यांना हे आजार झाले, PCOD, PCOS सारखे. ओके, म्हणजे आहाराचं तुला कळलं, जेनेटिक घडण सेम, पण ते जपानमध्ये नाहीये. पण त्यांचे लाईफस्टाईल आणि डाएट या 2 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आणि स्ट्रेस कमी असणं. आता हे तर झालं समजा कशामुळे होतं, पण जर एखाद्याला झालेलं असेल तर तू एक सोल्युशन तर सांगितलंस की योगा करा, प्राणायाम करा. आणखी काही गोष्टी सांगू शकतेस का तू की ज्याने त्यांना हेल्प होईल? समजा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आणि तुम्हाला PCOS का झाला, आपण बघितलं की वेट कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि मग हे वेट कंट्रोल होणं गरजेचं आहे, प्लस तुमच्या ओव्हरीजचं हेल्थ व्यवस्थित असणं. जे मी मगाशी तुला सांगितलं की उत्तानासन करा. आता उत्तानासनला आत्ता लेग अप द वॉल पोझिशन म्हणतात, ते केलं. आणि जर आपण जिममध्ये सुद्धा गेलो आणि आपण ट्रेडमिलवर थोडंसं फास्ट वॉक जे म्हणतो ते केलं तरीसुद्धा आहे ना या सगळ्या गोष्टी, सायकलिंग केलं, पोहलो आपण, तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींची हेल्थ सुधारणार आहे अल्टिमेटली. कारण अल्टिमेटली सगळं रक्ताभिसरणाशी रिलेटेड आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, गाठी किंवा या सगळ्या गोष्टी, टॉक्झिनचं ॲक्युम्युलेशन आणि स्ट्रेस फॅक्टर. म्हणजे मी ज्या बघितलेल्या केस आहेत ना त्याच्यामध्ये मी स्वतः पाहिलं आहे की खूप साऱ्या पार्टीज करणं,
अल्कोहोलचं सेवन खूप करणं, स्मोकिंग करणं, मुलींचं बोलते मी, हे ज्यांच्यामध्ये खूप आहे. मग तुम्ही पॅसिव्ह स्मोकिंग जरी करत असाल, तुमचा नवरा स्मोक करतोय कुठेतरी आणि तुम्ही बाजूला थांबला तरीसुद्धा इफेक्ट होतो. मग हे पण तुम्ही या एक्सपोजरला जाऊच नका. ओके, तो फॅक्टर पण आता जसं तू जिमचा उल्लेख केला, समजा की जिमला वर्कआउट वगैरे केलं पाहिजे. आता हेच थोडंसं डिटेलमध्ये बोलू याच्यावरती की मुलींनी वर्कआउट केलं पाहिजे, किती प्रमाणात केलं पाहिजे आणि त्याचा प्रेग्नेन्सीसाठी काय इम्पॅक्ट होतो का, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय? डेफिनेटली आपण जर कुठलीही गोष्ट योग्य प्रमाणात केली तर ती आपल्याला हेल्पफुल असते. बरोबर. पण जर तुम्हाला ते ॲडिक्शन झालं, म्हणजे झिरो फिगर ॲडिक्शन इज हार्मफुल. कारण ज्यांनी झिरो फिगर बनवली आहे ती सुद्धा त्यांनी टेम्पररी काळासाठी बनवली आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही झिरो फिगरच्या मागे लागू नका. जास्त विगरस एक्सरसाइज जे म्हणतात ना ते बिलकुल करायचं नाहीये. कारण आजकाल लोकांचं प्रमाण, म्हणजे मुलींचं प्रमाण वाढलंय थोडंसं या गोष्टींबद्दल. म्हणजे ते शो ऑफ करायसाठी असेल किंवा सोशल मीडियासाठी म्हणा किंवा लोकांसाठी पण, तर ते त्याच्यावरती जास्त मेहनत घेत आहेत. समजा वर्कआउटवरती असेल किंवा ओव्हर करताय थोडं. आता योगेश तुला सांगू का, वर्कआउटमध्ये पण आता आपण मोस्टली जे बोलतोय ना की ते शहरी भागामध्ये हल्ली मुलींचा, पण त्याच्यातही 2 कॅटेगरी आहेत. ग्रामीण भाग आहे ज्याला वर्कआउटचं काही तिळमात्रही माहिती नाही वर्कआउटचे फायदे. मग त्यांना असं वाटेल की अरे मी एवढं करते ना, शेतात जाते, शेतावर कामं करते, दिवसभर राबते, माझं काम झालं ना. तर ती एक कॅटेगरी आहे. आणि दुसरी एक कॅटेगरी जी आपल्या शहरी भागातली ती ओव्हर एक्सरसाइज म्हणजे मी एकही दिवस व्यायाम चुकवत नाही. व्यायाम काय करता तुम्ही, जिमला जाता, ते पण अतिशय हार्मफुल आहे जर तुम्ही कंटिन्यू केलं. जसं मी जिम बोलले त्याच्यामध्ये मी तुला फक्त बोलले ट्रेडमिल आणि सायकलिंग. याच्यामध्ये ओव्हरवेट जे तुम्ही वेट ट्रेनिंग जे म्हणता ना ते या काळात योग्य नाही आहे. वेट ट्रेनिंग तुम्हाला पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज काळात योग्य आहे. पण या काळात तुमचं कम्प्लीट हेल्थ, वेट कंट्रोल राहण्यासाठी तुम्ही वेगवेगळे पर्याय, कारण काय होतं मसल मेमरी क्रिएट होते. तुम्ही रोज अर्धा तास वॉक करताय, मग तुमची बॉडी त्याला सरावते आणि मग परत जर तुम्ही तेच करत राहिला तर त्याचा हवा तेवढा बेनिफिट होत नाही. मग तुम्ही एकदा एक काम करू शकता, जर तुमच्या जवळपास जर डान्सिंग असेल तर डान्सला जाऊ शकता, झुंबा करू शकता, स्विमिंग करू शकता, सायकल घेतली सायकलवर जाऊ शकता, जवळपास टेकडी असेल तर ते. पण ते तुम्हाला आहे ना इंटेन्शनली करायचं आहे. आता ग्रामीण भागात जर आपण बोललो तर त्या काय म्हणतात, आम्ही रोज स्वयंपाक करतो, आम्ही चपात्या करतो, बरोबर ना. आता काही मी तर असंही ऐकलं बरं का, मी एका व्हिडिओमध्ये ना मलासन प्रमोट करत होते की जर तुम्ही मलासन केलं तर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी फायदा होईल. तर मला त्यांनी सांगितलं मी रोज फरशी पुसते. तर ते सगळं पण खरं गरजेचं आहे, ते होईल, पण तुम्ही रोज करताय ना, मग तुम्ही इंटेन्शनली 5 मिनटं मलासन करा ना, डोळे झाका आणि विचार करून कॉशियसली ते करा. पण ते केलं नाही जात, म्हणजे तुम्हाला अवेअरनेस नाही आहे. अवेअरनेस असणं पण गरजेचं आहे. काही जणी म्हणतील मी रोज हातांचा व्यायाम करते, चपात्या लाटते, असं नाही चालणार. अवेअरनेस असणं. मग तो ग्रामीण भागात, आपला महाराष्ट्र जो आहे ना किती ग्रामीण भाग जास्त आहे, मग ग्रामीण भागामध्ये अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या स्त्रिया, खरं तर ग्रामीण भागच काय आज बरंच म्हणजे पुणे मुंबईत राहणाऱ्यांना पण एवढा अवेअरनेस नाहीये. जॉब आणि खरं सांगू का तुला, स्त्रियांच्या बाबतीत ही सेन्सिटिव्ह गोष्ट योगेश तू म्हणू शकतो. मुली काय करतात, जॉबला जातात. एकतर बिचारी ती मुलगी नवीन लग्न होऊन आलेली असते आणि तिला तिच्या माहेरी कसं वागवलेलं असतं तू विचार कर. तिला पण एखाद्या मुलासारखंच वागवलेलं असतं ना. ती उच्च शिक्षित झाली आहे, मोठ्या कंपनीत जॉबला जाते. तिथे तुम्ही आल्यावर जर म्हणाल की तुझ्या एवढी मी होते, त्यावेळेला मी सगळं करत होते, माझ्या दिरांचं वगैरे करत होते, आता तू करत नाही, जा तू स्वयंपाक करून जा. मग ती बिचारी करते कारण ती वयाने कमी असते. त्यामुळे तिला हे माहिती नसतं की सासरच्या माणसाशी कसं बिहेव करायचं. ती बिचारी ना प्रयत्न करते, स्वतः स्वयंपाक वगैरे करून जॉबला जाते. मग तू विचार कर, घर हँडलिंग जे कधीही केलेलं नाही, किचन हँडलिंग, ते किचन हँडल करते, जॉबला जाते, तिथला स्ट्रेस सगळा आल्यावर परत तिला मदत मिळत नाही. अशाही काही केसेस आहेत. मग या केसेसमध्ये तिला कसं बाळ राहील रे, स्ट्रेस भयंकर. आणि व्यायाम वगैरेचं तर तुम्ही बोलूच नका, तो विषयच नाही त्या घरात. आणि तिला बाकी सगळं राबवत आहे. खरं तर म्हणजे ना घरातले जे मोठे व्यक्ती असतात, म्हणजे सासू सासरे असतील, तर यांनी पण या गोष्टी आता समजून घेतल्या पाहिजेत की आधीसारखं आता नाही राहिलेलं आहे. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या आता फॉलो होतीलच असं नाही आहे ना. म्हणजे मी तेच म्हणतोय ना की लाईफस्टाईल सगळी चेंज झाली, तर या गोष्टी थोड्या अडॅप्ट केल्या पाहिजेत. आणि याने काय होतं, ती जी मुलगी आहे ना
ती तुमच्या घरी व्हॅल्यू आणते ना, इन्कम आणते. आज तुम्ही तिला कामवाली बाई बनवताय जी तुम्हाला 1000-1200 काम मिळू शकतं. फक्त मी केलंय, ही का नाही? आणि मग तू विचार कर, आता प्रत्येक मुलगी अजूनही, आणि भारतीय समाजाची रचना खरंच चांगलीच आहे, म्हणजे त्याविषयी वादच नाही, फक्त माइंडसेट बदलणं गरजेचं आहे आणि तो दोन्ही बाजूनी बदलणं गरजेचं आहे. अगदी ॲडॅमंट होऊन पण नाही चालणार की मी नाही, मी मुलगी आहे पण मी कधी नाही केलं, असंही नाही. दोन्ही बाजूनी ती जी म्हणजे जे पॅरेंट सोडून ती आली, पण त्या मुलाला अजूनही पॅरेंटिंग मिळता येणार आहे. अजूनही त्याला आलं की होतं ना की तुला चहा पाहिजे का रे, तुला काही गोष्टी पाहिजेत का, तिला नाही ना होत तसं. मग तिचं पॅरेंटिंग म्हणजे सासू सासऱ्यांनी पॅरेंट बनणं गरजेचं आहे इथे. पण मग ही गोष्ट पण महत्वाची की दोघी साईडने त्या गोष्टी झाल्या पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. नाही तर मग पॅरेंट्स करतायत पण मुलगी तेवढं समजून नाही घेते. आणि अजून एक गोष्ट पण येते याच्यामध्ये ना, आपण शिकलोय, आता ही तिची माहेरची जडणघडण पण त्याच्यामध्ये आहे. आपण शिकलोय म्हणून आपल्याला ॲटिट्यूड आलाय, ही गोष्ट पण खूप चुकीची आहे. ओके, ही गोष्ट पुढे जाऊन तुमची नकारात्मक भावना, चिडचिडेपणा, संताप, शेवटी गर्भाशय, सगळ्या गोष्टी फिरून बघितलं ना केवढ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे जर आपण केलं तर खरं लिटरली अध्यात्मापासून, घरापासून, तिच्या चौकडचे व्हायब्रेशन्स पासनं सगळ्या गोष्टी तिच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवर पुढं इनडायरेक्टली म्हणजे इफेक्ट करणार आहेत. खरं तर खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तू आतापर्यंत दिलेली आहे. एक शेवटचा क्वेश्चन विचारतो या पॉडकास्टचा, की जसं आपण मुलींमध्ये बद्दल थोडंसं डिटेलमध्ये बोललो, तसं मुलांच्या बाबतीत सांग ना. समजा की जर इन्फर्टिलिटी असेल तर त्यासाठी काय सोल्युशन आपण घेऊ शकतो? समजा आता मुलांसाठी सुद्धा आहे ना, तुमच्या सीमेंचं हेल्थ व्यवस्थित राहावं म्हणूनही काही गोष्टी आहेत. म्हणजे तुला माहिती आहे का, पैलवान लोक किंवा जी पूर्वी लोक थंडाई म्हणून थंडाई पितात, तुला माहितीच असेल. तर पूर्ण ड्रायफ्रुट्स, आता हल्ली ती प्रोटीन पावडर म्हणून, प्रोटीन पावडरचा विषय पण खूप मोठा आहे आणि वेगळा आहे. तर तुम्ही आहे ना दूध रोज पिणं, तेही थंडाई स्वरूपात. मग त्याची तुम्ही आता हल्ली स्मूदी बोलतो आपण, तर पूर्ण ड्रायफ्रूट्स जे आहेत, मग त्याच्यातून अक्रोड आले, ज्या बिया असतात भोपळ्याच्या बिया, पूर्ण तुमचे बदाम आले, या सगळ्या गोष्टी, खजूर, या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये वाटायच्या, जितके पण ड्रायफ्रूट्स मिळतील मुठभर. हां, आता मी सांगते म्हणून नाही, मग ती पचवण्याची पण आपल्यामध्ये ताकद पाहिजे. तुम्ही एक्सरसाइजची पण त्याला जोड दिली पाहिजे. ती थंडाई जर तुम्ही प्यायलात, दररोज दूध प्यायलात झोपताना आणि सकाळी, तरीसुद्धा तुमच्या स्पर्म्सची हेल्थ खूप जास्त वाढते. आणि त्याचप्रमाणे आपली मुलं जी आहेत त्यांनीसुद्धा स्ट्रेस न घेणं, त्यांनीसुद्धा योगा करणं, या गोष्टी गरजेच्या आहे. आणि स्पर्म्स हेल्थ वाढवण्यासाठी औषधं मिळतात जी तुम्हाला डॉक्टर देतात, हर्बल पण देतात. म्हणजे आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो आणि आपण त्यांना सांगितलं ना, त्या स्वरूपाची औषधं स्पर्म हेल्थ इव्हन एक क्वालिटी वाढवण्यासाठी मिळतात. तर ती आपल्याला डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब करून घ्यायची. आणि आपला जो आहार आहे ना, तो भारतीय आहार ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही रोज जर बर्गर खात असाल, वडापाव खात असाल, तर ते नाही चालणार. तर आता मग तसे इन्फर्टिलिटीचे दवाखाने वाढणार. म्हणजे 20 रुपयाचा वडापाव खा आणि 2 लाख रुपये तुम्ही स्पर्म्सची हेल्थ वाढवायला खर्च करा. बटाटे कमी खायचे, बटाटे कमी खायचे, हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा. आणि तुला खाण्याच्या बाबतीत आहे ना, कडधान्य खायची भरपूर, पचत असतील तर. आणि त्याच्याबरोबर पूर्ण आपला जो भारतीय शिरा, पोहे, उपमा, इडली सांबर तुम्ही खाल्ला तर घरचा, म्हणजे घरी आंबवून केलेलं. बाहेरचं शक्यतो टाळायचं. लिटरली मी तुला ना चॅलेंज देऊन सांगते, जर बाहेरचं पूर्ण बंद केलं ना, हॉटेलमध्ये जाता त्यावेळेला ज्या ग्रेव्हीज असतात ना, त्या महिने फ्रीझरमध्ये फ्रीज करून ठेवलेल्या असतात आणि त्या 5 मिनिटात तुमच्याकडे हजर होतात तुमच्या पुढे. ह्या गोष्टी तुम्हाला किती साईड इफेक्ट, त्याच्यात वापरलेली रंगद्रव्य सगळी तुमच्या स्पर्म्सना किती, तुम्ही इमॅजिन करा ना, स्पर्म्स बिचारा किती छोटूसा आहे, त्याला तो किती मारक ठरत असेल. बरोबर आहे. आणि मग हेल्दी खाणं, प्रोटीन रिच खाणं. खरं तर मी आहे ना, प्रोटीनला मी कधीही प्रमोट करत नाही. प्रोटीन इंडियन जर तुम्ही आहार घेतला ज्याच्यामध्ये मुलांनीसुद्धा डिंक लाडू खाणं, या सगळ्या गोष्टी करू. मुलींनीच का खायचे डिंक लाडू, मुलांनीसुद्धा खाणं गरजेचं आहे. डिंक लाडू, अळीव लाडू, या गोष्टी मुलांनाही ताकद देणार आहेत. जे पूर्वी व्हायचं. म्हणजे दूध वगैरे, आपण तू संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये बघितलं, तांब्याभर दूध गटागट, ते बघून मी नेहमी माझ्या मुलांना असं पिलं पाहिजे दूध. हे खूप सवयी लावल्या पाहिजेत, म्हणजे हॅबिट्स लहानपणापासून. आपण डब्याला पण देतो ना, तर हल्ली आपण पास्ता,
मग त्याच्यामध्ये आपण ते म्हणजे मी कुणाच्या अगेन्स्ट नाही आहे. मग पास्ता पण बनवला ना तुम्ही, ते मिओनीज किंवा हे मिओनीज काय, तुम्ही तेल खूप कॉम्प्रेस करून खूप उकळा, तुम्हाला माहिती नाही ना त्याची प्रोसेस. तुम्ही भारतीय कल्चर सोडूच नका. पोहे द्या नाश्त्याला, चपात्या द्या 2-3 डब्याला, भाजी करून द्या शेपूची मस्त डाळ घालून, मुगाची डाळ, प्रोटीन मिळणार आहे. संध्याकाळी घट्ट वरण खायचं भातावर, भात वरण, तूप घ्यायचं छान. लहान मुलं किंवा इव्हन तरुण वयातली मुलं, तुझ्या वयातली मुलं तूप पचवू शकतात आरामात. छान काय. हल्ली मूळव्याधाचा त्रास पण किती आहे तूप न खाल्ल्यामुळे. ती पण एक वेगळंच आहे की म्हणजे ते वाढतंय खूप जास्त. आणि खरं तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम्स ह्या वाढतच जाणार आहेत. त्याच्यावरती पर्याय एकच आहे की थोडंसं अवेअरनेस वाढलं पाहिजे. अवेअरनेस जर वाढली समजा तर थोडं लोक ॲक्शन घेतील. म्हणजे जसं आता इन्फर्टिलिटीसारखा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यावरती अवेअरनेसच नाही आहे आणि त्याच्यामुळे लोक ॲक्शन्स घेत नाही, स्वतःला कोसत आहेत. तर मला असं वाटतं की आजचा जो पॉडकास्ट आपण केला आहे, अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला आठवला की जे आपण बोलायचं राहिलो आणि तो बोलणंही गरजेचं आहे की हे सगळे आजार आपण जे बोललो ना, जे इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत आहे, त्याच्यामध्ये ना तेल हा फॅक्टर पण खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे काही ठिकाणी ना खूप तळलेलं खाल्लं जातं, मग याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल, चरबी जी आहे, तुमचं लिपिड जे आहे ते खूप वाढतं शरीरामध्ये आणि मग वेट कंट्रोल करणं मुश्किल होतं, अवघड होतं. कढईचा फ्रिक्वेंट वापर तुमच्या घरी असेल तर तुमच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा जास्त आहे, म्हणजे ते बॅड कोलेस्ट्रॉल कमी करावी लागेल. आपल्या याच्यात तर दिवाळी आली तर बघितलं ना, तेल कढईचा वापर कमी करा आणि तवा प्लस उकळलेल्या तुम्ही गोष्टी खाऊ शकता, म्हणजे भाज्या वगैरे. भाज्यांमध्ये तेल कमी टाकायचं. आपल्या इथे तर केवढं तेल टाकलं. तेच म्हणतोय मी की ते पॉसिबल नाही आहे की लगेच सगळ्या गोष्टी चेंज होणं, पण ॲटलीस्ट आपण थोडे प्रयत्न करू शकतो यार. आणि पाणी प्या, हा पण एक महत्त्वाचा होता. येस, थँक्यू सो मच आजच्या पॉडकास्टसाठी. आणि खरं तर ना आजचा पॉडकास्ट पाहिल्यानंतर अनेक लोकांना तुझ्याशी बोलायची इच्छा होईल, त्यांना तुझ्याकडनं नॉलेज हवं असेल तर ते तुझं चॅनल जाऊन तर सबस्क्राईब करतीलच. पण मला असं वाटतं की आमची जी श्रीमंत स्टुडिओची ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी आपण एक खास प्रयत्न करूयात की हा पॉडकास्ट जे पण काही महिला पाहतील आणि ज्यांना तुझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपण काय करूयात, एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करूयात आणि त्याची जी काही लिंक असेल ती कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पिन करूयात, म्हणजे त्या तिथून डायरेक्टली तुझ्याशी कनेक्ट होऊ शकतील. येस, थँक्यू. खरं तर मंडळी तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक केला पाहिजे, कारण बघा ना की आज कितीतरी गोष्टी तुम्हाला नवीन समजल्या असतील आणि ज्या तुमच्या भविष्यासाठी, म्हणजे खरं तर आपल्या संपूर्ण भारताच्याच भविष्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहे. कारण जर आपल्याला ते टिकवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ॲक्शन घ्यावी लागेल. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि यांचं एक चॅनल आहे, परत एकदा चॅनलचं नाव सांग मला. माझ्या चॅनलचं नाव आहे नॉलेज बास्केट इंडिया. आणि सुदृढ भारत घडवण्यासाठी तुझे हे जे प्रयत्न चालू आहेत ना, त्यासाठी खरंच प्रशंसनीय आहे हे सगळं. येस, थँक्यू सो मच. आणि स्वश्रीजींचं जे चॅनल आहे त्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही सुरुवात आहे. खरं तर आम्ही थोडंसं टेस्ट करत होतो की आजचा एपिसोड कसा जातो आहे काय नाही, आणि यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या फॅमिलीमधल्या महिला असतील, त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओला जेवढा चांगला जास्त रिस्पॉन्स येईल तेव्हा आम्ही विचार करूयात की पुढची सिरीज आणायची की नाही आणायची. आणि मला 100% खात्री आहे की याला तुम्ही पॉझिटिव्हली रिप्लाय नक्की द्याल. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.